सांगायचा प्रयास करीन, जेणेकरून आपला वेळ आणि श्रम दोन्ही वाचतील आणि कंटाळा पण येणार नाही. आता इथे आपण अनुवादाचं चित्र पाहिलं. या चित्रामध्ये इतर भाषांमध्ये अनुवाद हाच शब्द लिहिलेला आहे. म्हणजे गुजरातीमध्ये पण अनुवाद आहे, मल्याळममध्ये पण अनुवाद शब्द आहे, ओडिया, पंजाबी, तमिळ, कन्नड, मराठी, तेलुगू, बंगाली या सगळ्या भाषांमध्ये अनुवाद हा शब्द लिहिलेला आहे. त्याचं कारण आज आपण जो विषय इथे चर्चासत्राचं आयोजित केलं, भारतीय ज्ञान परंपरा. आणि आपली भारतीय ज्ञान परंपरा, आपण सगळे संस्कृत विषयाचे विद्यार्थी असल्या कारणाने आपल्याला त्याच्याविषयी अभिमान आहेच आणि तो असायलाच पाहिजे. पण आपल्या भारतीयांचं एक वैशिष्ट्य हे आहे की ज्या ज्या भाषांमध्ये शास्त्रांचं संरक्षण केलं गेलं त्या त्या भाषांमधनं ज्ञान, अर्थात त्या त्या प्रदेशामध्ये आलेल्या शास्त्रज्ञांच्या अनुभवांचं ज्ञान त्या भाषांमध्ये सांभाळलं गेलं आणि त्यामुळे त्यांचा अनुवाद करणं देखील आवश्यक आहे. आणि म्हणून भारतीय ज्ञान परंपरेत केवळ आपलं संस्कृतचं मूर्धन्य स्थान असलं तरी देखील इतर भाषांचं पण आहे आणि त्यामुळे त्यांची देवाणघेवाण होणं आवश्यक असल्या कारणाने हे केवळ लाक्षणिक असं एक आपल्यासमोर ठेवलं गेलं. सांगितल्याप्रमाणे अनुवाद शब्दाचा अर्थ, त्याचं लक्षण, स्वरूप, वैशिष्ट्य, त्याचे प्रकार आणि क्षेत्र हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. जसं इथे सांगितलं गेलं त्यामध्ये फक्त वेगळा एक सांगते तो म्हणजे सिद्धोपदेश आणि जसं अनुक्षण कथन, पुनरुक्ती आणि विधिवाक्याचं पुन्हा कथन हे चर्चा झालेली आहे. सिद्धोपदेशामध्ये मला जे अपेक्षित आहे तेवढं की जे अनुभवाने सिद्ध झालेलं आहे त्याच्याविषयी आपल्याला जे समजलंय, आपल्याला जे अनुभवाने आपण सिद्ध केलंय ते आपल्या भाषेत सांगणं, स्वतःच्या भाषेत किंवा इतर भाषांमध्ये सांगणं, ह्याला देखील अनुवाद म्हणता येतो. त्याचबरोबरीने इथे जी काही व्याख्या दिली आहे की एका भाषेतील विचार ज्ञानवैभव इतर भाषेत त्याचे कथन करणं, दोन भाषांमधील अर्थांच्या आणि शैलीच्या स्तरावरील समतुल्यता साधणं, दोन भाषांमधील विचारांच्या आदानप्रदानातील दुवा बनणं, हे अनुवादाचं एक महत्त्वाचं तत्व आहे. आता त्याचं स्वरूप सांगत असताना हे व्यापक अर्थामध्ये आपण उदाहरण म्हणून कसं घेऊ शकतो, तर प्रतीक म्हणून जसं की मुद्रा. आता पाटील सरांनी जे प्रेझेंटेशन केलं त्यात धन्यवादाची एक मुद्रा होती शेवटची, ती नमस्काराची मुद्रा. आपण नमस्ते म्हणतो मुखाने देखील, त्यावेळी शारण्य आणि समर्पण ही भावना सगळ्यांच्या पुढे नसते. ही केवळ जे आपले आत्मीय आहेत, जे ज्येष्ठ लोक आहेत, गुरुजन आहेत, त्यांच्याविषयी ही एवढी व्यापक भावना असते. पण ज्यावेळी आपल्याला सीमित अर्थ प्रदर्शित करायचा आहे नमस्ते, तर त्यामध्ये केवळ अभिवादन आणि सदिच्छा व्यक्त करणं एवढाच भाव दाखवला जातो. ते दोन्ही अर्थ, एक व्यापक आहे आणि एक मर्यादित आहे. तर अनुवाद करत असताना कोणत्या अर्थामध्ये वापरला गेलेला आहे तेही लक्षात घेऊन आपल्याला ते करणं अपेक्षित असतं. त्याचबरोबर एकाच भाषेतल्या विषयाचं किंवा एखाद्या ग्रंथाचा त्याच भाषेमध्ये अनुवाद करणं, याचं उदाहरण आपण बघू शकतो ते म्हणजे रघुवंशावरची मल्लिनाथाचार्यांची टीका. तसंच ज्या इतरही ग्रंथ आहेत त्यांचं सोपज्ञ टीका आपण ज्या म्हणतो की त्याच आचार्यांनी ग्रंथ लिहिलाय आणि त्याच आचार्यांनी त्याच्यावर टीका लिहिलेली आहे. तर तो एक प्रकार हा अनुवादाचा आहे. आणि दुसरा प्रकार म्हणजे एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवाद करणं. जसं आचार्य भर्तृहरींच्या नीतिशतकाचा मराठी भाषेमध्ये वामन पंडितांनी समश्लोकी अनुवाद केलेला आहे. आता प्रतिकात्मक अनुवाद हा, याचं उदाहरण बघायचं झालं तर महाकवी कालिदासाचं जे अभिज्ञान शाकुंतल आहे याच्यावर 2023 या वर्षामध्ये शाकुंतलम नावाचा एक तमिळ चित्रपट तयार झाला. तर ह्याला म्हणायचं प्रतिकात्मक अनुवाद. त्यानंतर पाठधर्मी आणि प्रभावधर्मी असं त्याचं स्वरूप आपण बघू शकतो. एक ज्ञानात्मक साहित्य, ज्याला आता आपल्या आधीच्या चर्चेमध्ये शास्त्र अनुवाद असा शब्द वापरला गेला, आणि दुसरं प्रभावधर्मी, जसं छावा चित्रपट आपण त्याचं उदाहरण बघू की ते भाषांतरित झाल्या कारणाने किंवा त्याचं रूपांतरण केलं गेलं चित्रपटामध्ये. नटसम्राट, अनेक सिनेमांची उदाहरणं आपल्याला घेता येतील की जी प्रभाव निर्माण करणारी आहेत. असं कलात्मक जे साहित्य असतं
ते अनुवादाच्या माध्यमातून महत्त्वाचं आहे. आता जे मुख्य प्रकार आपण कदाचित ते दिसत नसावं, उजेड नीट नसतोय नाही त्यामुळे त्याचे मुख्य प्रकार सांगते. शाब्दिक अनुवाद, दुसरा छाया अनुवाद, तिसरा भाव अनुवाद. हे सगळे आपण चर्चेमध्ये ऐकले, त्याची उदाहरणं बघणार नंतर. रूपांतरणात्मक अनुवाद, अनुसर्जनात्मक अनुवाद, पुनर्सर्जनात्मक अनुवाद, टीका अनुवाद, सारानुवाद आणि आशु अनुवाद असे अनुवादाचे वेगळे वेगळे प्रकार होतात. यामध्ये हा जो पहिला प्रकार आहे शाब्दिक अनुवाद, चित्रावरून आपल्याला पटकन बोध होईल. न्यायालयामध्ये चालणारं जे कार्य असतं, उदाहरण म्हणून न्यायालय घेतलंय. यासाठी अनेक क्षेत्र आहेत की जिथे शाब्दिक अनुवाद केला जातो. आणि त्यामुळे पहिला जो प्रकार आहे अनुवादाचा तो म्हणजे शाब्दिक अनुवाद. तर न्यायासंबंधीची जी कार्य चालतात त्याच्यामध्ये हा प्रकार वापरला जातो. तर तिथे मात्र शब्दाच्या जागी शब्दच ठेवावा लागतो आणि त्यामुळे तिथे कुठेही मनाचा कारभार चालत नाही. दुसरं भावानुवाद. याचं उदाहरण चित्रावरनं कळतंय, अति सर्वत्र वर्ज येईल. ही म्हण आहे, या म्हणीचा अनुवाद मला करायचा आहे. तर अति प्रमाण किंवा अतिरेक हा सगळीकडे टाळावा हे सांगायचं आहे. पण आता हे मला अतिरेक टाळावा हे भाषांतर शब्दशः झालं, पण अति तेथे माती म्हटलं मराठीमध्ये की पटकन कळेल. त्यामुळे हा भावानुवाद झालेला आहे अति सर्वत्र वर्ज येतचा. अतिधन झाल्यामुळे त्याच्यावरच नाचतोय तो मनुष्य, हे सूचक एक चित्र. छायानुवादाचे एक उदाहरण कुलपती मिश्र यांनी रसरहस्य नावाचा ग्रंथ तयार केला आणि याचा आधार ग्रंथ होता आचार्य मम्मटांचा काव्यप्रकाश. तर काव्यप्रकाशातला रससिद्धांत त्यांनी स्वीकारला आणि त्याच्यावर त्यांनी रसरहस्य ग्रंथ लिहिला. हे काव्यप्रकाशाचं भाषांतर नाहीये, त्यामुळे त्याला आपण छायानुवाद या कोटीमध्ये बसवू शकतो. रूपांतरण, जसं मगाशी मी म्हटलं एक उदाहरण दिलं, तसं इथे वृक्षकटिक हे जे प्रकरण आहे शूद्रक महाकवीचं, तर त्या प्रकरणावर आधारित असू द्या, त्याच्यामध्ये चित्रच होतं. एक उत्सव सिनेमा तयार केलेला होता गिरीश कर्नाड यांनी आणि तो सिनेमा जो आहे तो वृक्षकटिकावर आधारित आहे. त्यामुळे रूपांतरण या अनुवाद प्रकारामध्ये वृक्षकटिकाचं रूपांतरण हे उत्सव नावाचा चित्रपट हे आपण घेऊ शकतो. अनुसर्जन म्हणजे रिमेक असू दे. अनुसर्जन शब्दाचा अर्थ रिमेक. तर रिमेक शब्द वापरल्यावर पटकन कळेल की एक सिनेमा तयार केलेला आहे तर जुडवा आपल्याला माहिती आहे, सलमान खानचा पूर्वी झालेला होता. त्याचाच नंतर वरुण धवननी दुसरा प्रकार केला. याच्यामध्ये जे उदाहरण घेतलं होतं ते होतं शंकराभरणम नावाचा एक सिनेमा 1979 या वर्षी के विश्वनाथ या दिग्दर्शकांनी तमिळमध्ये तयार केलेला होता आणि त्याच दिग्दर्शकांनी हिंदीमध्ये त्याचंच रूपांतरण करून अर्थात त्याचं पुनर्निर्मिती केली आणि ती सूरसंगम नावाने झाली. तर हे जे प्रकार आहेत किंवा संजोग नावाचा सिनेमा हा देखील त्यांचा तमिळमध्ये पूर्वी होता आणि तो त्यांनी पुन्हा हिंदीमध्ये तयार केला. तर रिमेक हा जो प्रकार आहे त्याला आपण अनुसर्जन हा अनुवादाचा प्रकार म्हणू, तो इथे उदाहरणादाखल आपण घेतोय. त्यानंतर पुनर्सर्जन, सकाळी पांडेय महोदयांनी एक उदाहरण दिलं गोस्वामी तुलसीदासांचं की त्यांनी रामचरित मानसाची जी निर्मिती केली ती महर्षी वाल्मिकींच्या रामायणाचं पुनर्सर्जन. ते त्याचं भाषांतर नाही आहे, ती त्याची पुनर्निर्मिती आणि त्यामुळे त्याच्यामध्ये वर्णन केलेला काही भाग हा गोस्वामी तुलसीदासांच्या स्वतःच्या अनुभवाचा आहे. सातवा प्रकार येतो तो म्हणजे टीकानुवाद. टीकानुवादामध्ये उदाहरण घेता येईल आपल्याला प्रज्ञा भारती ज्यांच्या नावाच्या सभागृहात आज आपण बसलेले आहोत, त्यांनीच ग्रामगीतेवर केलेला अनुवाद, ग्रामगीतेचा केलेला अनुवाद ग्रामगीतामृतम हा टीकानुवाद आहे. त्यानंतर सारानुवाद. सारानुवादमध्ये अपेक्षित असतं विविध संस्थांचे अहवाल प्रस्तुत करणं आणि यामध्ये जसं यशदा नावाची एक संस्था आहे जी महाराष्ट्रातल्या राजपत्रित अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देते
पुणे या शहरामध्ये आहे ती संस्था, त्यांचे जे काही सर्वेक्षणाचे अहवाल येतात ते सगळे अहवाल जे आहेत ते सारानुवाद या संकल्पनेमध्ये येतात, कारण त्याचं पूर्ण विश्लेषण करून त्याच्या डेटाचं ॲनालिसिस करून केलेलं असतं ते, त्यामुळे त्याला आपण सारानुवाद या प्रकारामध्ये ठेवू शकतो. आणि शेवटचं जे इथं दिसतंय आशु अनुवाद, याच्यामध्ये 2 राष्ट्रांचे अधिकारी मंत्री बसले आहेत आणि मध्ये एक तिसरा मनुष्य बसलाय जो दुभाषाचं काम करतोय. तर ह्याच्यामध्ये त्वरित अनुवाद करून देणं, की जसे मोदीजी बसले आहेत आणि त्यांचं म्हणणं हे पुतीन यांना समजावून सांगतायत, ते दुभाषी जे असते मध्ये बसलेले असतात ते आशु अनुवादाचं काम करतात. आता प्रशासकीय क्षेत्रामध्ये जसं क्षेत्र कोणती कोणती असू शकतात अनुवाद करण्यासाठी. आता ह्या ज्या स्लाइड्स तुम्ही पाहताय या आपल्याला पुढे कार्यासाठी काय संधी आहेत अनुवादकांना तर त्याच्याबद्दल सांगणारे आहेत. तर त्यामुळे प्रशासकीय क्षेत्रामध्ये अनुवादकांची गरज असेल, पुढे असतेच, म्हणजे आहेच ती आधीपासून, पण इथून पुढे जास्त भासेल, कारण भारतीय ज्ञान परंपरेचा पण भाग त्याच्यामध्ये सम्मिलित आहे. त्यामुळे शासन निर्णयांचं त्याचा अनुवाद करणं, जसं 7 पेचा GR आलेला होता केंद्र शासनाचा, तर तो महाराष्ट्र शासनाने जेव्हा स्वीकारला त्याचं मराठीकरण करावं लागलं, तर त्यासाठी अनुवादाचं कार्य केलं गेलं. त्याचबरोबर जे अधिवेशन चालतं आपल्या भारतामध्ये भाषावार प्रांतरचना झाल्या कारणाने प्रत्येक राज्याचं त्या राज्यातल्या भाषेमध्ये काम सुरू असतं, राजकीय कार्य, आणि त्यामुळे तिथे अधिवेशनात चालणारं काम जे आहे त्याचं त्या राज्याच्या भाषेमध्ये आणि शिवाय इंग्रजी भाषेमध्ये त्याचा अनुवाद करणं हे महत्त्वाचं काम आहे. त्यामुळे हे प्रशासकीय क्षेत्रामध्ये येणारं एक संधी आपल्याला आहे. दुसरं बँकिंग, पोस्ट, शासकीय संस्था आणि मुद्रणालय, यामध्ये देखील जे फॉर्म असतात, जसं एखादं आता हल्ली तर आपण UPIचं ट्रान्झॅक्शन जास्त वापरतो, त्यामुळे डिपॉझिट आणि विड्रॉल यासाठी स्लिप वापरत नाही फारसे, पण तरी सुद्धा इतर जे फॉर्म असतात त्या फॉर्मचं त्या राज्याच्या भाषांमध्ये भाषांतर करावं लागतं. ह्यासाठी देखील आपल्याला अनुवादकांची आवश्यकता भासते. न्यायालयीन क्षेत्र, जसं